चला वाजलेच 7. द्यायला कराटे क्लासला नाही तर सर्व रट्टे नशनाच. इकडं सगळी पुलावची तयारी झालेली आईने केलेली. इकडं ग्रेव्ही शिजते. आता बरोबर तेल वाटते. 5-10 मिनटं जरा ग्रेव्ही मस्त शिजू दे. इकडं भात. कसं झालंय रे पोरांनो? यो काय बोलला विचारा ना. काय बोलला? डेली ब्लॉग है, जरा बताओ इसको भी. चलो मुझे बताओ, बोलो क्या बोलना है. मराठी में बोलो, सब्सक्राइब करा. तुम नाही ते कसं सुका सुका झालं असतं ना मला. ग्रेव्ही पाहिजे ना जरा. ग्रेव्ही असली का बरं वाटतं खायला. भाजी टाकू आता. टाका. खाली वर करून वाटल्यावर शिजून द्यायचं ना जरा. गरम पाणी तर आहे. पुलाव बिर्याणी. हे पण टाका गाजर. हा टाकते, सगळं टाकते. चला वाजलेच 7. द्यायला कराटे क्लासला नाही तर सर्व रट्टे नशनाच. सकाळ सकाळ जायला रडू येते आम्हाला. चल काय गरज रडायची? चला चला टाइम झाला. सर्व रट्टे. चल चल चल. फक्त गेटच्या आतमध्ये जायची हे असते. या गेटच्या आतमध्ये गेलं का झाला फ्री है ना. आता तो दादा पण येईल. बघू सर आलेत का. नाही आज गुरुवार आहे. आज मच्छी नाही, आज भाजी. आज मच्छी ना भाजी. कोणती भाजी? पहिला जय जेव्हा पकर. चल पालक पनीर. वक्रतुंड. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीच्या गुरु ब्रह्मा करतोय. नीट बोलत नाही. डोकं टेक. भाजी चपाती खातोय का जाम चपाती? आंबापुरी खातो. येर आंबापुरी खाते बघ. चला झाडू मारून घ्यायचंय मला. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. गौरांची जॉस्टी यांनी आंघोळ केलेली, यांनी सुट्टी घेतलेली आहे. आज आलेले 11:15 आणि कशाचा काय पत्ता नाही. आई भाजी करून गेला, मी चपाती केली. चहा चपाती खाऊन झाले. यांचा नाश्ता झालेला आहे. आता गौरांशला नाश्ता देते. झाडू मारून झालेला सगळीकडचं. लादी पुसायची. जेवणाचं काय आहे ते बघायचं आहे. परत इथं आमचं रूममधले झाडू राहिले मारायचं, फक्त ते मारून घेते आणि पटापट कामं उरकते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. पहिला त्याला नाश्ता देते, काहीतरी भूक लागले त्याला. इकडं सगळी पुलावची तयारी झालेली आईने केलेली. इकडं ग्रेव्ही शिजते. आता बरोबर तेल वाटते. 5-10 मिनटं जरा ग्रेव्ही मस्त शिजू दे. इकडं भात. किती किलो आहे का म्हणते? किती आहे? 2.5-3 असेल. तरी 14 पोरं. गेल्या वेळेला किती केलेला तो मंदिरात नाही का ठेवलेला. तो पण एवढाच केलता ना. मला वाटतं कमी होता तो. 2.5 किलोचा होता तो. तरी पण बहुतेक लोक जेवलेले. आता काय छोटे पोरच जेवणार आहेत ना. त्यात राहिला तर आम्ही दुपारचं तर आहे जेवण. ती भाजी खूप राहिले. ही काय बोलतात त्याला? बाबा खातील. नंदिनी वहिनींच्या घरी. आता ही भाजी टाकायची. काकू असते ते सगळ्या भाज्या बनवते ना. काकू बनवायची ना. नाही आपण बनवले आधी. हे टाकूया ना. ते झालंय का बघा. ते मिरचीची पेस्ट झाले. टाकून देते पण शिजव.
थोडीशी ग्रेव्हीवाली जरा छान लागते, त्या दिवशी बिर्याणी टाईप. नाही ते कसं सुका सुका झालं असतं ना मला हे कसं. ग्रेव्ही पाहिजे ना जरा, ग्रेव्ही असली का बरं वाटतं खायला. भाजी टाकू आता, टाका. खाली वर करून वाटल्यावर शिजून द्यायचं ना जरा. गरम पाणी तर आहे. लव बिर्याणी. हे पण टाका गाजर. हा टाकते, सगळं टाकते. अंड्यांचा पसारा आपला काढून टाकायचा. ते सांग तो फक्त संध्याकाळचं काय रे, भाकरी राहिल्यात आमच्या बस. त्यात जरा टायमात एका साईडला बिर्याणी उतरवल्यावर भाकरी केल्यावर तरी पण एका गॅसवर होईल ना. इकडं हे बारीक याच्यावर आता तो आला असता तर बारीक आणि बारीक आपण व्यवस्थित केला ना म्हणाले होतो तो. जरासं पाणी टाकून आहे ना, मग गरम आहे ना पाणी. हा पुरेल बा त्याच्यात. हा भात पुरेल. पुरेल. पाणी टाकून जरा मीडियम करून जा. मीठ टाकलं का? सगळं टाकलंय. अशा प्रकारे व्हेज बिर्याणी पुलाव रेडी होणार आता. गौरांशला बघून येतो मी आता. ते बघते जरा फास्ट गॅस करते थोडीशी. थोडा मीडियम करा. जरा अर्धी कच्ची भाजी शिजली ना मग टाकायचं. चला आमची तयारी तर झालेली आहे. सगळं करून 7 वाजले. देवाबत्ती झालेली आहे, भाकरी झालेली आहेत. यांनी पुलाव बनवलेला आहे मस्तपैकी आणि बाबांनी मिक्स वगैरे करून ठेवलेला आहे. सगळं रेडी. पापड तळलेत मी. आता फक्त मुलं यायची वाट बघतो. आणि गौरांशसुद्धा बाहेर खेळतोय तर त्याला जरा आतमध्ये आणते. 7 वाजलेत. त्याला आतमध्ये आणते, जरा फ्रेश करते आणि मग 7:30-8 पर्यंत मुलं येतील जेवायला. मग तेव्हा मुलांना द्यायचं. आणि यांनासुद्धा फोन केलेला होता, निघणार होते. परत एकदा फोन करते. चला डिमार्टचा प्लॅन काय आमचा होतं नाही, कारण आता मुलं येतील त्याच्यामुळं मग जायला नाही भेटणार. आणि आलेला आहे बच्चुली माझी. मी तुलाच बोलवायला आलेली. काय टाकले तोंडात? डोफळा फुटला का बघू? काय खाल्लंय? चॉकलेट बघू. शी गंधा. आवाज बघ कसा झालाय मम्मा. कसे मम्मा किडतील दात तसे. आ चॉकलेट चॉकलेट. चल फ्रेश हो जरा. घड्याळ घालूनच फिरत असते. दाखव रे, दाखवशील ना. पप्पा मग कडूवाला नंतर पप्पा मग तिला. आता काय खाल्ला? तो कडू नव्हता मला, तो गोड होता. कडू चॉकलेट पण खातो, डार्क चॉकलेट. काय त्याला वाटत नाही. कारळाची भाजी पण खातो, डार्क चॉकलेट पण खातो. मला तर बिलकुल आवडत नाही डार्क चॉकलेट. चांगला असतो आपल्यासाठी पण मला आवडत नाही. हा खातो डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट चांगला कडू लागतो. कडू पण कडू याला लागतो तरी पण मला आवडतं. एवढी मोठी. पप्पा ओरडतील मला. देता पप्पा. हां नाही ओरडणार. नाही ओरडणार. आवाज बघ तरी मत देते मी. अग्नी काय गोडच आहे. आता खाऊन तर बघ. नको नको मला नको. तूच काय गोडाचे. आता पोरं येतील जेवायला. चल चांगला डार्क चॉकलेट आहे ना. हे बघा डार्क चॉकलेट आहे. चला नको नको तूच.
कसं झालंय रे पोरांनो? 5 मिनट पहले पहुंचेगा. चला. यो काय बोलला विचारा ना, काय बोलला? इसका भी डेली ब्लॉग है, जरा बताओ इसको भी. क्या बोलना है? मराठी में बोलो, सब्सक्राइब करा. तुम खाली बोल दो मराठी में. स्टार्ट. हाय फ्रेंड लोग, तो आप लोग जो है कि चैनल को सब्सक्राइब नहीं किए हो तो कर लो फटाफट. देख सकते हैं यहाँ पे बच्चे लोग खाना खिला रहे हैं और प्यारी भाभी ने बहुत ही लाजवाब खाना बनाया है. और यहाँ पे जो कि मम्मी बहुत ही प्यारी, मैं आशीर्वाद लेना चाहूंगी. ठीक है, आशीर्वाद दीजिए. और मैं आई हूँ खाना खाने इनके घर पे, बच्चे लोग खा लेंगे तो फिर मैं भी खाऊंगी. ठीक है, लव यू सो मच. जल्दी जल्दी सब्सक्राइब कर लो. हे काढ रे जरा शूटिंग काढ. काढले पोरांची एवढी यो बघा ना काय बोलला, काय बोलला बोल ना. आता ओळखलं ना. अभि पैशाना काय बोललास? मागून घ्या पतली कमर. बिर्याणीपेक्षा चांगलं झालंय बोलतोय, बिर्याणीपेक्षा चांगलं झालंय बोलतोय तो. अजून घ्या बाळांनो. तर मंडळी वाजलेत 9:30 रात्रीचे. भांडी वगैरे घासून झालेत आणि पोरं सगळे जेवढे 3-4 पंक्ती जास्त बसल्या. खूप मस्त वाटलं मुलांना जेवण देऊन. आणि पुलावसुद्धा एवढा भारी झालेला ना, मस्त झालेलं. मीठ वगैरे एकदम बरोबर झालेला. आणि जसं व्लॉगमध्ये ती सीमाला बघितलं तर यांच्यासोबत म्हणजे व्हिडिओ वगैरे असतात किंवा ओळख वगैरे झाले, त्याच्यामुळं हे बोललं की चल तिला सांग असं तसं. मला ते नाही आवडत, तरी पण जाऊ दे, झालं असं. पण छान झालं, मला खूप मस्त वाटलं. मुलं एवढी जेवली आणि डबल भात घेत होतं मुलं. हे बघून एवढं भारी वाटलं ना, मस्त वाटलं. पण ते वाकून ना इथं असं पोटाच्या खाली दुखायला लागलं. आता मस्त मी सुद्धा जेवले. पालक पनीर थोडंसं राहिलेलं, आईनं बोललं मला ठेवतो. मग पालक पनीर आणि भाकरी सोबत जेवले. भात घेतला थोडासा, मस्त झालेला. आता आई बसल्या तर लास्टला जेवायला. झाडू वगैरे मारलं त्यांनी आणि खूप सारे पोरं येऊन गेली, तर खूप मस्त वाटलं. हे सुद्धा गेलेत बाहेर. तर आजचा व्लॉग हा इथंच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय करायला चाललंय? कुठं? इथं का? अंघोळ पाय नाही धुवायचे? झोप आले, हातपाय धुचल. मग झोप आले, आमच्या भालाला झोप आले. बाळा, ए बाळा, हातपाय धु.